तुम्ही भाग 1 मध्ये बघितलं की आमच्या शेजारी एक विधवा काकू राहत्या, मनीषा काकू. नंतर माझ्या बायकोसोबत आणि माझ्यासोबत त्यांची खूपच खास मैत्री झाली होती. माझी बायको गरोदर असल्याने ती माहेरी गेली होती. मग माझ्यासाठी मनीषा काकू जेवण वगैरे घेऊन येत होत्या. नंतर आम्ही मनीषा काकूचा वाढदिवस केला आणि त्या रात्री मी मनीषा काकूसोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पुढचा भाग बघू. रात्री मनीषा काकूचा वाढदिवस साजरा केल्यावर मी मनीषा काकूसोबत, त्यांनी पण मला विरोध नाही केला. सकाळी मनीषा काकू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आल्या आणि मला म्हणाल्या, वैभव, काल जे काही झालं ते तुझी बायको सुनंदाला थोडं पण माहीत झालं नाही पाहिजे. मी म्हणालो, ठीक आहे काकू, कोणाला माहीत नाही होणार. आणि आता झालं ते झालं, परत असं काही नाही होणार. मनीषा काकू म्हणाल्या, हो, आता परत काही नको. मी तुला विरोध करायला पाहिजे होता, पण मी पण काय करू, खूप दिवसानंतर असं काही. मग मी तुला काही नाही म्हणू शकले. नंतर रात्रीचं जेवण मला मनीषा काकूने आणून दिले आणि मनीषा काकू म्हणाली, वैभव, तू जेवण वगैरे कर आणि झोप. मी माझ्या घरीच झोपते, कारण परत असं काही नको आता. मनीषा काकू त्यांच्या घरी गेल्या. मी जेवण करून बेडरूममध्ये आलो. आता मला झोप येत नव्हती, कारण मला ते सर्व रात्रीचं आठवत होतं. मी तर खुश झालो होतो, कारण आता मनीषा काकूसोबत. मी विचार केला होता की सुनंदा जोपर्यंत येत नाही तिच्या माहेरून तोपर्यंत मनीषा काकू. पण मनीषा काकूचं बोलणं ऐकून मला वाटत होतं की परत आता जे घडलं ते नाही होऊ शकणार. सकाळी उठल्यावर मला खुश खबर आली. मला मुलगी झाली होती. सुनंदा आता आई आणि मी वडील झालो होतो. मी नंतर मनीषा काकूला सांगितलं आणि मनीषा काकू म्हणाली, चल आपण बघून येऊ तुझी मुलगी. नंतर मनीषा काकू आणि मी सुनंदाकडे गेलो. मनीषा काकू आता सुनंदाला बोलत होती की आता अजून थोडे दिवस माहेरीच राहा. वैभवची काळजी नको करू, मी आहे ना. मनीषा काकू आणि मी परत निघालो आणि मी माझ्या घरी आणि मनीषा काकू त्यांच्या घरी झोपल्या. नंतर मला रात्री मनीषा काकूचा फोन आला आणि मनीषा काकू म्हणाली, वैभव, मला झोप नाही येत, तू इकडे येतो का. रात्रीचे 2 वाजले होते. मी विचार केला की मनीषा काकूला काय झालं आता. नंतर मी त्यांच्या घरी गेलो आणि मनीषा काकू मला जे बोलल्या ते ऐकून तर मी जसं मनीषा काकूच्या घरी गेलो, मनीषा काकूने आज तोच ड्रेस घातला होता जो त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी घातला होता. मी तर त्यांना परत असं बघून मला तर. मनीषा काकू मला म्हणाली, वैभव, मी कशी दिसत आहे या ड्रेसमध्ये. मी म्हणालो, काकू, तुम्ही तर खूपच छान दिसत आहात. मनीषा काकू, आपण त्या दिवशी जे काही, परत एकदा ते सर्व. मी म्हणालो, काकू, तुम्ही तर नाही म्हणाल्या होत्या ना की आता जे झालं ते झालं, परत नको. मनीषा काकू म्हणाली, हो, मी ठरवलं होतं, पण आता परत, मग यानंतर काही नाही, आता शेवटचं. नंतर मनीषा काकूने मला बेडरूममध्ये नेलं आणि मला पण तेच हवं होतं, कारण मनीषा काकूच्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री ते सर्व. नंतर परत 2 दिवस काहीच नाही. मला तर 2 दिवस झोपच आली नाही. माझ्या मनात होतं की मनीषा काकूला डायरेक्ट बोलावं, पण त्यांनी तर नाही म्हटलं होतं. आणि आज परत त्या स्वतःहून. मग मी तर तयार होतो आणि परत एकदा ते काही झालं. मनीषा काकू आता तर माझ्याप्रमाणेच, त्यांना पण आता एक सवय लागली होती, रोज पण. मनीषा काकूने मला सांगितलं होतं की मनीषा काकू विधवा असल्याने त्या एकट्याच असायच्या. त्यांना दुसरं लग्न करायचं होतं, पण त्यांची मुलगी पण मोठी झाली होती. त्यांच्या मनात तर अगोदर माझ्याबद्दल त्या प्रकारचं काही वेगळं येत होतं. जेव्हा माझी बायको सुनंदा आणि मी इथे आलो होतो तेव्हा, पण त्यांनी सर्व काही मनात ठेवलं होतं.
आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जे झालं होतं त्याचा तर मनीषा काकूने अगोदर खूप वेळा विचार केला होता, त्यामुळे त्यांनी मला कसलाच विरोध केला नाही. आता तर मनीषा काकू त्यांच्या घरी जात नव्हत्या, त्या तर आता माझ्यासोबतच राहत असे, दिवस आणि रात्रभर. आता माझी बायको सुनंदा येणार होती हे जेव्हा मनीषा काकूला समजलं, तेव्हा तर मनीषा काकू खूप नाराज झाल्या आणि म्हणाल्या, वैभव, उद्या तुझी बायको सुनंदा येणार आहे आणि आपण एवढे दिवस सोबत, ते सर्व आपलं आता पहिल्यासारखं काही नाही, आणि सुनंदा आल्यावर असं काही व्हायला नको की माझ्यामुळे तुमचं. त्यामुळे मी उद्या जात आहे बाहेर 2 महिन्यासाठी. आता आपण विसरून जायचं सर्व. नंतर मला मनीषा काकूने एकदा शेवटचं, मनीषा काकू आज रात्री माझ्यासोबत होत्या आणि त्या सकाळी जाणार होत्या. मी बेडरूममध्ये झोपायला गेलो आणि मनीषा काकू पण. आज सर्व काही शेवटचं होणार होतं. मी तर असा विचार केला नव्हता की यानंतर मनीषा काकूची भेट कधीच होणार नाही. नंतर सकाळीच मनीषा काकू निघाल्या. मनीषा काकूने मला सांगितलं होतं की त्या परत 2 महिन्याने येणार आहे. नंतर मी सुनंदाला आणायला गेलो. सुनंदा मला विचारत होती की मनीषा काकू कुठे आहे. मी तिला सांगितलं की त्या काही कामानिमित्त बाहेर गेल्या. 2 महिने झाले होते तरी पण मनीषा काकू आल्या नव्हत्या. एक दिवस मी सकाळी बाहेर बसलो होतो. मला मनीषा काकूच्या घरामध्ये आवाज येऊ लागला. मी बघितले की कोणीतरी तिथे होते. मी विचारपूस केली की कोण आहे, तर ते त्या घराचे मालक होते. नंतर मला कळाले की मनीषा काकू तिथे किरायाने राहत होत्या आणि आता ते घर दुसऱ्याने किरायाने घेतले होते. आता मनीषा काकू परत येणार नव्हत्या हे मला त्या घरमालकाकडून कळाले. मी मनीषा काकूला फोन करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन लागत नव्हता. मी मग थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला की मनीषा काकू कुठे आहे, पण मला काहीच कळाले नाही. मी विचार करू लागलो की मनीषा काकू कुठे गेले असेल आणि त्या परत येणार आहे की नाही.